हॅलो फ्रेंड्स, डेक्कन लर्निंग सोल्युशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांना जर फ्रॅक्शनमध्ये उत्तर येणारं डिव्हिजन असेल, म्हणजेच अपूर्णांकात उत्तर येणारा भागाकार असेल, तर करायला खूप अवघड जातं. मग असा जो भागाकार आहे, हा अगदी काही शॉर्ट ट्रिक किंवा अप्रॉक्सिमेशन टेक्निक वापरून आपण काही सेकंदांमध्ये सोडवू शकतो. मग हेच टेक्निक आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत. या टेक्निकनं कुठल्याही फ्रॅक्शनमध्ये उत्तर येणारा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर शक्यतो तुम्हाला आता स्किप करावा लागणार नाही. त्यामुळे पुढची 15 मिनिटं अगदी लक्ष देऊन हे सेशन करा. त्या 15 मिनिटांमध्ये हे जे मॅथमॅटिकल स्किल आहे हे तुमच्यामध्ये ऍड होईल आणि कधीही प्रश्नांमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. क्वेश्चन्स पासून आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन इज नथिंग बट 17/88. बिफोर स्टार्टिंग विथ दिस ट्रिक आपण हे लक्षात घेऊया की ही ट्रिक का वापरायची किंवा का वापरता येते, का सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये ही काम करते. त्याचं रिझन सिंपल आहे की जर तुम्हाला रेशो किंवा गुणोत्तर त्याच्या प्रॉपर्टीज माहिती असतील तर निश्चितपणे तुम्हाला ही ट्रिक सुद्धा लक्षात येईल. कुठलाही रेशो जर आपण घेतला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये 17/88 डायरेक्टली कॅल्क्युलेट करणं इझी आहे का? इझी नाहीये, कारण कम्प्लिटली डिव्हिजिबल ते नाहीयेत, त्यामुळे डायरेक्टली आपल्याला अप्रोच करता येत नाही. आणि करायचं जरी असेल तरी खूप त्याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन जर केली तर उत्तर येऊ शकतं, वेळ खूप जास्त लागू शकतो. मग नॉर्मली कुठलाही जर आपण फ्रॅक्शन घेतला, लाईक 25/75, हा फ्रॅक्शन किंवा हा अपूर्णांक आपण घेतला, तर याचं जे काय आन्सर असतं, आता 25 आणि 75 हे डिव्हिजिबल आहे, 75 इज डिव्हिजिबल बाय 25. सो याचा रेशो किती येतो ऍक्च्युअली 1/3. 25 इंटू 1 25, 25 इंटू 3 75, 1/3 असं याचा काय येतो भागाकार किंवा तो रेशो येतो, त्याचं गुणोत्तर येतं. आता या 25/75 मध्ये, म्हणजे या अंशामध्ये आणि छेदामध्ये, जर याच्या गुणोत्तराच्या पटीमध्ये कुठलाही नंबर आपण मिळवला किंवा मायनस केला तर याचा आन्सर चेंज होत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याचा रेशो किंवा याचं गुणोत्तर किती आहे 1/3. ओके, याच्या पटीमध्ये सपोज इंटू 5 जर आपण केलं तर इंटू 5 केल्यानंतर किती येणार 1 इंटू 5 5 अँड 3 इंटू 5 15. सो 5/15 म्हणजेच 5/15. ते जर याच्यात ऍड केले मी सपोज 25/75 त्याच्यात ऍड केले की +5 आपण केले आणि +15 आपण छेदामध्ये केले, तर काय येतं आता नवीन अपूर्णांक काय 25 + 5 30 आणि 75 + 15 90. आन्सर काढा किती येईल चेक करा 30/90. परत सेम की 30 इंटू 1 30, 30 इंटू 3 90. सो अगेन आन्सर विल बी 1/3. सो आन्सर मध्ये काही बदल झाला का, उत्तरात काही चेंज झाला का? झाला नाही. सबस्ट्रॅक्ट पण करू शकतो, वजा पण करू शकतो. मग सबस्ट्रॅक्ट जर आपण केले की फॉर एक्झाम्पल ओरिजिनल काय होता आपला 25/75, करेक्ट. त्यानंतर मायनस काय करायचा, सपोज इथं 5/15 ऍड केला होता, आपण मायनस करूयात, -5 -15. तर नवीन फ्रॅक्शन नवीन अपूर्णांक काय येणार 25/75, सॉरी 20/60. सो परत आन्सर जर काढलं तर 20 इंटू 1 20, 20 इंटू 360. सो युअर फायनल आन्सर विल बी अगेन 1/3. म्हणजे तीनही केसमध्ये जेव्हा ओरिजिनल होता तेव्हा आन्सर तेच, जेव्हा आपण त्याचा जो काही गुणोत्तर येतं त्याच्या पटीमधला एखादा नंबर त्याच्यात ऍड केला तरी आन्सर तेच आलं, सबस्ट्रॅक्ट केला तरी आन्सर तेच आलं. सो वी आर युझिंग दिस शॉर्टकट, की या शॉर्टकटचा वापर आपण करतोय. आता तो कसा याच्यात इंटिग्रेट करायचा, कसा वापरायचा, यासाठीचा पुढचा जो काही रिसर्च आहे तो कामी येतो. पण या टेक्निकनं तुम्हाला काही सेकंदामध्ये, म्हणजे हार्डली 5 सेकंदात किंवा 6 सेकंदात तुमचं फायनल आन्सर येऊन जातं. मग ती कदाचित 3 अंकी संख्या आहे किंवा 4 अंकी संख्या आहे, मॅटर करत नाही. आणि त्या अप्रॉक्सिमेशन टेक्निकनं साधारण 2 प्लेसेस पर्यंतचं तुमचं उत्तर हे जवळपास एक्झॅक्टच त्या ठिकाणी असतं. ते आपण चेक करूयात आणि मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती क्रॉस चेक करून पण दाखवणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त इथे आपण सोडवणार आहोत, तुम्ही बसल्या बसल्या कॅल्क्युलेटरवरती चेक करा. अप्रॉक्सिमेशनली पहिल्या 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत, पहिल्या 2 दशांश स्थळांपर्यंत तुमचं उत्तर तेच येणार आहे. 17/88. आता 88 न भाग देणं तसं तर काही जमणार नाही, पण जर 88च्या ऐवजी 100 असला असता तर इझी झालं असतं ना. म्हणजे उदाहरणार्थ जर 100 न किंवा 100 न एखाद्या नंबरला आपण डिवाइड केलं 13/100, तर हे सोपं जातं ना. कसं आपण डायरेक्टली प्लेस करतो,
की 2 डेसिमल प्लेसेस की 1 2 2 zeros are there, so 2 decimal places, सो 0.13 म्हणजे 2 स्थळ जी आहेत ती आपल्याला फक्त काय करायचं मागं यायचे. सो उत्तर किती असेल आपलं 0.13. मग इकडं पण जर 100 आपण आणू शकलो तर मग याच्यासाठी ते मागासचं टेक्निक जे आहे ते कसं इंटिग्रेट करायचं, कसं वापरायचं काळजीपूर्वक पहा. 2-3 एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल आणि त्यानंतर काही सेकंदात तुम्हाला उत्तर काढता येईल. सो आता यासाठी आपण काय करणार आहोत. पहिल्यांदा अप्रॉक्सिमेशन टेक्निक. अप्रॉक्सिमेटली 88 हे 17च्या किती पट आहेत, म्हणजे अप्रॉक्सिमेट जर यांचा रेशो काढायचा झाला तर हा रेशो किती येईल 17/88. 17 into 5 किती होतात 85. 17 गुणिले 5 85, म्हणजेच 1:5 हा यांचा रेशो येईल. करेक्ट की 17ला एक पट घेतलं तर त्याच्या 5 पटीच्या जवळपासची संख्या आहे 88. अप्रॉक्सिमेशन टेक्निक आहे. ओके, आता काय करायचं की 88 मध्ये किती मिळवल्यानंतर 100 येतात. 88 मध्ये जर जवळपासची आपल्याला 100 नंबर पर्यंत जायचं असेल, कारण तिथं आपल्याला कॅल्क्युलेशन इझी होतं, तर किती 12 ऍड करायला लागतील. आता हे पहा की हा 5 आणि हा 12 याच्यात काय रिलेशन आहे, किती पट आहे. 12 हा 5च्या दुपटीच्या जवळपास आहे, बरोबर, दुप्पट आहे, इंटू 2. सो 5 into 2 किती होतात 12. सिमिलरली फक्त काय करायचं की जो न्यूमरेटर आहे 17 त्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार की वरचा जो काय आता रेशो मधला 1 आहे सेम मल्टिपल घ्यायचा. इंटू 2 जर खाली असेल तर इकडे पण इंटू 2. 1 into 2, सो विल ऍड 2. 17 plus 2 किती येणार 19 आणि 88 plus 12 किती येणार 100. आता सॉल्व्ह करता येईल. झालं, काय आन्सर येणार 0.19. 0.19 हे आपलं काय असेल आन्सर असेल. काय केलं व्यवस्थित पहा. 17/88 डिरेक्टली डिवाइड होत नाही. अप्रॉक्सिमेशन टेक्निकनी 88 17च्या किती पट आहेत 5 टाइम्स आहेत, 5 पट आहेत. सो याचा रेशो काय येणार 1:5 और 1/5. मग 88 मध्ये 100 येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये 100 पाहिजे. मग 100 येण्यासाठी किती ऍड केले आपण 12 ऍड केले. सो 88 plus 12 किती आले 100 किंवा 100 आले. मग वरती काय ऍड करायचं, हे 12 5च्या किती पट आहेत अप्रॉक्सिमेटली, अगेन अप्रॉक्सिमेटली आहेत 2 पट. 5 दुणे 10 आणि त्याच्यापेक्षा थोडंसं नॉर्मली जास्त आहे. सो अप्रॉक्सिमेशन आपण घेतोय इंटू 2. आणि मग इकडे जर इंटू 2 असेल तर इकडे पण आपण काय करायचं इंटू 2. सो 1 into 2 2. आपण अंशामध्ये काय ऍड केला 2. सो 17 अधिक 2 किती होणार 19 आणि छेदामध्ये 100. 19/100 म्हणजे आन्सर येईल 0.19 किंवा 0.19. आता हे कॅल्क्युलेटर वरती चेक करा तुमच्याकडच्या, तुम्हाला 2 प्लेसेस पर्यंत आन्सर त्या ठिकाणी राईट येणार. जास्तीत जास्त एखाद्या प्लेसचा डिफरन्स म्हणजे एखाद्या अंकाचा डिफरन्स होऊ शकतो, पण छोट्या नंबर्स मध्ये होत नाही. नंबर जर खूप मोठा असेल तर त्या केसमध्ये तो जो काही चेंज आहे तो चेंज त्यामध्ये होऊ शकतो. आय एम युझिंग कॅल्क्युलेटर टू शो यू द आन्सर. कॅल्क्युलेटर आहे. आपलं एक्झाम्पल काय होतं 17/88. सो 17 डिवायडेड बाय 88. आन्सर काय होतंय मॅच 0.1931. पण आपल्या ज्या काही एक्झाम्स आहेत एमसीक्यू बेस त्याच्यामध्ये 2 प्लेसेस पर्यंत आपल्याला पाहिजे असतं. सो 0.19. इकडे पण आपला आन्सर काय आलाय 0.19. सो बाय अप्रॉक्सिमेशन टेक्निक आपण कुठलंही हार्ड कॅल्क्युलेशन केले नाही, अप्रॉक्सिमेशन टेक्निकनं आपण एक्झॅक्टली त्यापर्यंत आलेलो आहोत. सो मॅथ्स हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे. तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस केली आणि योग्य मार्गदर्शनाखाली जर ती प्रॅक्टिस केलेली असेल, जिथं रिसर्च ओरिएंटेड मॅथमॅटिक्स लर्न केलं जातं, तर त्या ठिकाणी तुमचे जे काही एफर्ट्स असतात ते अननेसेसरी एफर्ट मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेतले वाचू शकतात आणि काही सेकंदांमध्ये तुम्ही त्याचं उत्तर जे आहे ते काढू शकता. लेस दॅन 5 सेकंड्स, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. आणि बरीचशी अशी एक्झाम्पल जी कॅल्क्युलेशनमुळे आपण सोडून देतो किंवा स्किप करतो एक्झाम मध्ये, तर अशी एक्झाम्पल आपल्याला अटेम्प्ट जर करता आली तर आपला स्कोअर बूस्ट होतो आणि तो डिफरन्शिएटिंग फॅक्टर ठरतो बऱ्याच वेळेला. आणि त्यासाठी हे टेक्निक आज आपण लर्न करत आहोत. अशीच पुढची एक्झाम्पल्स आपण आता चेक करूयात. विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण पाहिलं 12/87. सो नाव अगेन सिमिलर, म्हणजे आता 100च्या जवळपासचा जरी नंबर असला
तरी ते काढता येतं. 100च्या जवळचा नसला तरी सुद्धा आन्सर काढता येतं. पुढच्या एक्झाम्पल मध्ये मी ते घेतलेलं आहे. आता 2 अंकी संख्या आहेत. पुढे पुढे गेल्यानंतर आपण 3 डिजिट नंबर 4 डिजिट नंबर सुद्धा पाहणार आहोत. जस्ट 10 to 15 मिनिट्स, नॉट मोर दॅन दॅट. सो 12/87 याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कसं काढणार. आता 12 आणि 87 रेशो जर घेतला 12 into 1 12, त्यानंतर 12 into 7 इट इज 84. क्लोजेस्ट आहे ना, 87च्या क्लोज आहे. सो किती पट आहे, 7 किंवा 7 पट आहे, बरोबर. सो यांचा रेशो काय आला, 1/7. आता इकडे काय करायचं, डिनॉमिनेटर मध्ये 100 पाहिजे ना आपल्याला. सो 100 येण्यासाठी किती ऍड करायला लागतील, +13. आणि न्यूमरेटर किंवा अंशामध्ये किती ऍड करणार आता, 7 आणि 13 मधलं रिलेशन चेक करायचं. 7 into मल्टिप्लायर काय असेल, 2, बरोबर ना. 7ची दुप्पट जर केली तर 14 येते, त्या 13च्या 13च्या जवळपास येते. तशाच पद्धतीनं 1 ची पण काय करायला लागेल आपल्याला, डबल करायला लागेल, दुप्पट करायला लागेल. सो 1 into 2 इज अगेन 2. सो 12 plus 2 विल बी 14 आणि 87 plus 13 is 100. So what will be your answer? Your answer is nothing but 0.14. झालं. किती सेकंद लागतात, लेस दॅन 5 seconds. आय एम इलॅबरेटिंग, त्यामुळे मला 5-6 सेकंद जास्त लागतील. पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तेव्हा काही सेकंदांमध्ये तुमचं आन्सर येतं. परत क्रॉस चेक करूयात 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत हे आन्सर करेक्ट आहे का. तर त्यामध्ये अगेन कॅल्क्युलेटरचा यूज आपण करूयात. इन कॅल्क्युलेटर आपलं काय आहे, एक्झाम्पल 12/87. सो लुक ॲट द आन्सर, इट इज 0.137. आन्सर काय आहे, एक्झॅक्ट 0.137. आणि पुढचा काही पार्ट होता. पण याच्यामध्ये जर नेक्स्ट प्लेस 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अगोदरचा नंबर कितीने वाढवला जातो, 1 ने. सो अवर अप्रॉक्सिमेट आन्सर विल बी नथिंग बट 0.14 अगेन. सो कॅल्क्युलेटर जो काही शो करतोय ते आणि हे अप्रॉक्सिमेट आन्सर काय आहे, करेक्ट आहे. बिकॉज नेक्स्ट प्लेस किंवा थर्ड प्लेस जर 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अगोदरची सेकंड प्लेस आपण 1 ने काय करतो, इन्क्रीज करतो किंवा वाढवतो. हा रूल तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्शन मधला. सो एक्झॅक्ट आन्सर आपल्याला इथे सुद्धा मिळालेलं आहे. तुमचे एवढे मोठे एफर्ट जे आहेत ते वाचतात ह्या गोष्टी. त्यामुळे अशी जी काही टेक्निक्स आहेत जी फुलप्रूफ आहेत, ट्रिक्स घ्यायच्या आहेत, बरोबर. पण कुठल्याही ट्रिक्स घेऊ नका की एखाद्या सिंगल एक्झाम्पल पुरती जर ती ट्रिक मर्यादित असेल आणि ती ट्रिक शिकण्यात जर तुम्ही तासभर घातला तर इट्स नॉट वर्दी. ओके. सो तुम्हाला काय करायचं की अशा ट्रिक्स पाहिजेत ज्या तुम्हाला लाईफ टाइम आणि कुठल्याही एक्झाम्पल मध्ये यूज करता येतील. तर त्या ट्रिक शिकण्यामध्ये जो काही वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करता तो युजफुल असतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी फ्रुटफुल टाइम तो आहे. अदरवाईज सगळ्याच ट्रिक्स करत बसण्याची गरज नसते. सिलेक्टेड ट्रिक्स ज्या रिलायबल आहेत आणि सगळ्या एक्झाम्पल मध्ये ते ऍप्लिकेबल आहेत अशाच ट्रिक चेक करत चला. नेक्स्ट एक्झाम्पल, नाउ ट्राय दिस. आता हे तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. 44 आणि 92 काय रेशो आहे, 44 into 2 इट इज नथिंग बट 88 and 88 इज व्हेरी क्लोज टू 92. सो रेशो विल बी 1/2, बरोबर ना. 44 दुणे 88. मग आता खाली काय करायला लागेल, 92 मध्ये किती ऍड करायला लागतील, 8 ऍड केले तर 100 येतील, कारण खाली 100 आले तर कॅल्क्युलेशन इझी होतं. त्यानंतर आता जसं इथं 2 डिजिट नंबरला आपण 100 पर्यंत घेऊन जातो. 3 डिजिट नंबर असेल तर काय करायचं, आयदर जर 1000च्या जवळ असेल तर 1000ला घेऊन जायचं किंवा त्याच्या जवळपासचा जो काही नंबर असेल, सपोज 753 नंबर आहे तर 753 ला स्ट्रेच करून तुम्ही कुठं नेणार, 800ला. 800ला नेल्यानंतर काय होतं, फक्त 8 न डिवाइड करायला लागतं आणि 100चा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 डेसिमल प्लेसेस आपण ऍडजस्ट करू शकतो किंवा 1000ला पण तुम्ही नेऊ शकता. फक्त काय होतं की 1000ला जर नेलं तर ते अप्रॉक्सिमेशन मध्ये 1 डिजिट पुढे किंवा मागे होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्लोजेस्ट जर नंबर घेतला तर त्या ठिकाणी जास्त फायदा होतो, जास्त एक्झॅक्ट आन्सर आपलं येतं. सो 92 + 8. सो आता 8 हा 2 चा मल्टिपल मध्ये किती येतो, 4. म्हणजे 2 into 4 किती होतात, 8. त्याच मल्टिपल मध्ये आपल्याला काय करायचंय की वरती ऍड करायचं, तर 1 into किती करायला लागतील, परत 4. सो 44 + 4 is nothing but 48 divided by 100. So what will be your answer? Your answer will be again 0.48. Okay. Now you check on the calculator.
की तुम्हाला मी ते चेक करून ऑलरेडी दाखवलेलं आहे. आता तुम्ही चेक करा आन्सर टॅली होतंय का. जास्तीत जास्त जर आलं तरी 0.47 समथिंग पुढे, पण तो पुढचा जो काही नंबर असेल किंवा डिजिट असेल तो 5 पेक्षा जास्त असेल. सो अगेन अप्रॉक्सिमेशनली काय होणार ते 0.48. नेक्स्ट 13/68 याला कसं सॉल्व्ह करणार. आता 68 काय 100च्या क्लोज नाहीये, तरी सुद्धा याचा आन्सर आपल्याला मिळणार अप्रॉक्सिमेशन टेक्निकने. मग कसं आपण सॉल्व्ह करणार पहा. आता 13 आणि 68, 13 इंटू 5, 13 गुणिले 5 किती होतात 65. सो यांचा रेशो काय होतो 1/5. मग आता याच्यामध्ये काय करणार आपण 68 प्लस 100 येण्यासाठी किती ऍड करायला लागतील आपल्याला 32. मग आता 5 आणि 32 मध्ये काय रिलेशन आहे 5 इंटू 6 32 बरोबर. 6 पट जर आपण केली तर 32 च्या जवळ येतात. 5 गुणिले 6 30. अप्रॉक्सिमेशन आहे, एक्झॅक्ट काढत बसण्याची गरज नाही. मग आता 1 इंटू पण काय करायला लागेल वरती 6 करायला लागेल. सो 1 इंटू 6 6. सो 13 मध्ये पण किती ऍड करायचा 6 ऍड करायचा. सो आता काय असेल न्यूमरेटर मध्ये 19 आणि छेदामध्ये काय असेल 100. 19/100 means your answer will be 0.19, that is 0.19. अगेन बाय अप्रॉक्सिमेशन टेक्निक. परत एकदा क्रॉस चेक करा की अप्रॉक्सिमेशन याचा आन्सर जवळपासच येणार आहे. मग याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेटर वरती करून पाहूया 13/68. सो युअर आन्सर विल बी 0.19. एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला मिळालं. नेक्स्ट थर्ड प्लेसला किती आहे 1 आहे, करेक्ट. सो 1 असल्यामुळे त्याच्यामध्ये काही ते अप्रॉक्सिमेशन 20 नाही होणार, 19च राहणार आहे. येते लक्षात. म्हणजे बाय अप्रॉक्सिमेशन टेक्निक ऑल्सो यू आर गेटिंग एक्झॅक्ट आन्सर्स. तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर त्याच्यामध्ये मिळत आहे. त्यामुळे हे अप्रॉक्सिमेशन टेक्निक हे तुम्हाला लॉंग टर्म मध्ये साथ देणार आहे. आणि आपण जर आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पाहिल्या की फॉर एक्झाम्पल युपीएससी एमपीएससी कंबाईंड सरळ सेवा किंवा बँकिंग एक्झाम आहेत, एसएससी एक्झाम आहेत, एसबीआय पीओ आयबीपीएस यासारखे एक्झाम्स आहेत किंवा स्कूल लेवल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. तर या एक्झाम्स मध्ये जर आपण पाहिलं तर 2 डिजिट किंवा 3 डिजिटच्या वरती आपल्याला कॅल्क्युलेशन करत बसावे लागत नाहीत, कारण त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तेवढे रिस्ट्रिक्टेड त्यांनी ठेवलेले असतात एक्झाम्पल्स. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्या टेक्निकचा वापर प्रत्येक डिव्हिजन मध्ये करू शकता जिथं ऑप्शन्स मध्ये तुम्हाला आन्सर फ्रॅक्शन मध्ये दिसतंय. आणि जरी मोठे नंबर असतील तरी सुद्धा हे टेक्निक काम करतं. फक्त एखादी प्लेस पुढे मागे होते, पण मोठे नंबर जर असतील तर ऑप्शन मधला डिफरन्स पण जास्त असतो आणि त्याच्यावरून आपण त्या अप्रॉक्सिमेशनने ते आन्सर काय करू शकतो आयडेंटिफाय करू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल. आता 3 डिजिट नंबर आहे, 3 डिजिट नंबर आहे. यू कॅन गो बाय बोथ द वेज. आयदर आता 778 आहे डिनॉमिनेटर मध्ये, 778 आहे. 778 ला कम्प्लीट करून तुम्ही 800 करू शकता किंवा मे बी 1000 करू शकता. 800 केलं तरी चालणार आहे आणि 1000 केलं तरी चालणार आहे. दोघांनी आन्सर तसंच येणार आहे. फक्त 800 करताना जो नंबर आपण त्यात ऍड करणार तो छोटा असेल आणि मग न्यूमरेटर मध्ये ऍड केलेला नंबर पण त्याच पटीमध्ये म्हणजे छोटाच असणार आहे. आणि 1000 पर्यंत न्यायचं म्हटल्यानंतर तो नंबर जेवढ्या पटीने वाढणार तेवढ्याच पटीने अंशांमधला नंबर वाढणार. त्यामुळे फरक पडणार नाही, फक्त तुमचं कॅल्क्युलेशन थोडंफार वाढू शकेल. सो यामध्ये आता काय करायचं की 248 आणि 778. आता 248 याच्याबद्दल जर आपण पाहिलं तर इट इज समवेअर नियर बाय 250 and 278 sorry 778 is nothing but somewhere nearby 750 च्या जवळपास आहे. सो 3 टाइम जरी आपण केलं की 3 टाइम्स जर केलं 248 किंवा 250 तर 750 च्या जवळपास आपण साधारणपणे काय होतो पोहोचतो. सो 3 टाइम्स आहे म्हणजे याचा रेशो काय असणार 1:3 अप्रॉक्सिमेटली. आपण अप्रॉक्सिमेशन टेक्निकने चाललोय. आता 248/778 याच्याबद्दल जर पाहिलं तर किती ऍड करायचे आपण 800 करूयात की याच्यापेक्षा सोपं ते होऊन जाईल. 800 जर आपण केलं की 778 प्लस 800 येण्यासाठी किती ऍड करायला लागतील 22 ऍड करायला लागतील. आणि मग खाली जर 22 ऍड केले तर 3 इंटू किती होतात 7. 3 इंटू 7 21. 7 पट तो नंबर आहे. सो वरचा नंबर पण किती पाहिजे 7 पट पाहिजे. सो 248 मध्ये काय ऍड करणार आपण 1 इंटू 7. सो अगेन काय येणार 7 येणार. मग काय येईल आपला आन्सर आता 255 अपॉन 278 प्लस 22 म्हणजे किती येणार 800. आता जो 100 आहे त्याचा काही विषय राहत नाही, फक्त 8 न तुम्ही डिवाइड केलं तरी चालेल. 8 न जर डिवाइड केलं तर बाय अप्रॉक्सिमेशन किती आन्सर येईल
8 इंटू 3 24, 8 त्रिक 24, उरला 1, पुढचा 5 ऍड केला तर 15, 8 एक 8 किंवा 8 दुणे 16 का 15च्या जवळपासच आहे ना 16, सो 8 दुणे 16, सो 32 इज द आन्सर अँड डिवायडेड बाय 2 झिरोज आहेत म्हणजे 100 आहे, सो 32 बाय 100 म्हणजे आन्सर काय येणार 0.32 बाय अप्रॉक्सिमेशन टेक्निक. याच्यापेक्षा हे 800 बरंच आहे ना डिवाइड करायला, बरोबर आहे, किंवा तुम्ही 1000 पर्यंत घेऊन जाऊ शकता. 1000 म्हणजे 222 ऍड करायला लागतील आणि मग इकडं जर ते 222 ऍड केले बरोबर तर 74 टाइम्स आहे, सो 1 इंटू 74 म्हणजे वरती 74 ऍड करायला लागतील आणि मग तुमचा आन्सर साधारणपणे येईल. पण आता आपण चेक करूयात कॅल्क्युलेटर वरती की आन्सर करेक्ट आहे का. अगेन हे सगळं क्रॉस चेक करून मी तुम्हाला दाखवतोय. 248 डिवायडेड बाय 778, सो 0.318. आता 0.318 म्हणजेच काय होणार, नेक्स्ट नंबर जो आहे थर्ड डिजिट, थर्ड प्लेसचा, थर्ड डेसिमल प्लेसचा 5 किंवा त्यापेक्षा ग्रेटर आहे, सो त्याच्या अगोदरचा नंबर कितीने ऍड वाढवणार आपण +1 ने, सो आवर आन्सर इज अगेन करेक्ट 0.32. गॉट इट. सो अशा पद्धतीनं तुम्ही ही एक्झाम्पल जी आहेत ती सॉल्व्ह करू शकता. हे टेक्निक वापरून सॉल्व्ह करू शकता. 3 डिजिट नंबर असेल किंवा 4 डिजिट नंबर असेल, प्रत्येक ठिकाणी ते वर्क करणार आहे. फक्त किती पट आहे हे चेक करणं गरजेचं आहे. जर 3 पटीच्या जवळपास आहे, 4 पटीच्या आहे ते चेक करा. नसेल, मिडल फिगर असेल तर पॉइंट मध्ये सुद्धा ती पट कन्सिडर करावी लागणार आहे कधी कधी. एक आणखी डिफिकल्ट एक्झाम्पल आपण घेऊयात, एक लास्ट त्याच्यामधलं 456 बाय 1568. आता कसं करायचं की 3 डिजिट नंबर वरती आहे आणि 4 डिजिट नंबर खाली आहे. सोपं आहे, त्याच टेक्निकनं होणार आहे, काही चेंज करायचं नाही. चेक करा, 456 इज क्लोजेस्ट टू 460 अँड 1568. आता पहा की 460 460 आहे आणि 1568 म्हणजे 1600 पेक्षा कमी आहे. आता 460 इंटू 4 जर केला तर किती होईल, तो 1850च्या जवळपास जाईल, बरोबर. 1850 इथपर्यंत जाईल, 1850. याच्यापेक्षा बरीचशी मोठी फिगर आहे. म्हणजे 4 पट जर केलं तर बराचसा आकडा पुढे जातो, जवळपास 200 चा फरक त्याच्यामध्ये पडतो. मग 3 पट आहे का, सॉरी 4 पट आहे का, नाही. 3 पट आहे का, 3 पट याच्यापेक्षा बरीचशी कमी येणार आहे, तिथं पण 200चा डिफरन्स पडेल. म्हणजे एक्झॅक्टली आता ही किती पट आहे, तर साधारणपणे 3 आणि 4च्या मध्ये, म्हणजेच किती पट 3.5. सो यांचा रेशो काय येणार 1/3.5. याला कसं ऍडजस्ट करायचं सांगतो. आता 1568च्या जवळपासचा नंबर म्हणजे कुठला आहे, कम्प्लीट जर करायचं झाला शेवटी 2 झिरो येतील असा नंबर 1600, 1600, बरोबर. मग काय करायचं की 1600 येण्यासाठी आपल्याला याच्यात किती ऍड करायला लागतील, 1568 प्लस 32, बरोबर, तर 1600. मग आता वरती अंशामध्ये किती ऍड करणार, 456 प्लस, पटीत करायचं ना, 3.5 इंटू किती केल्यानंतर 32च्या जवळपास जातो आपण, इंटू 10 केले तर जातो ना, की 3.5 इंटू 10 इट इज नथिंग बट 35. ओके, सो 35 जर आपण केला तर 32च्या जवळपास येतो, सो इंटू 10 आहे. मग इकडं पण काय करायचं, इंटू 10 करा. इंटू 10 जर आपण केलं तर 456 प्लस 10, आता आन्सर काय येईल तुमचं 456 प्लस 10 466 डिवायडेड बाय 1600. आता 00चा काही कन्सर्न नाहीये, ते आपण ऍट द एंड दोन डेसिमल प्लेसेसला ऍडजस्ट करूयात. पण 16 ने डिवाइड करायला लागेल, मग 16 ने डिवाइड करा, 16 इंटू 348 होतं, सो 16 इंटू 2च आपल्याला करायला लागेल 32. रिमाइंडर किती आहे त्याच्यामध्ये 32, 46 बाय 32 इट्स नथिंग बट 14. सो नेक्स्ट 6 ऍड केला तर 146. 16 इंटू 9 इज नथिंग बट 144. आता 2 रिमाइंडर आहे तो तसाच ठेवा, कारण अप्रॉक्सिमेशन आपण चाललोय, आणि डिवायडेड बाय अजून 2 झिरो राहिलेत, सो ते ऍडजस्ट करायचे आपल्याला 100. 29 बाय 100 मीन्स आन्सर विल बी 0.29 अप्रॉक्सिमेटली. सो बाय अप्रॉक्सिमेशन तुमचा आन्सर किती असणार आहे, 0.29 इतकं असणार आहे. अगेन आपण विसरलो नाही अजून, कॅल्क्युलेटर वरती क्रॉस चेक करायचंय आपल्याला. तुम्ही देखील करून पहा, माझं कॅल्क्युलेटर ऍडजस्ट वगैरे केलेलं नाहीये, तुमच्या कॅल्क्युलेटर वरती करून पहा. आता याच्यामध्ये 456 डिवायडेड बाय 1568, आन्सर इज 0.290. थर्ड डिजिट पण किती आहे, 0 आहे.
त्यामुळे 30 होण्याचं कारण नाही. एक्झॅक्ट आन्सर काय असणार आहे? 29च असणार आहे. त्यामुळं ही टेक्निक जर तुम्ही वापरली तर निश्चितपणे तुम्हाला लाईफ टाईमसाठी अशा पद्धतीचे जे काही डिव्हिजन आहेत की ज्यांचं आन्सर फ्रॅक्शन मध्ये येतं, त्याचं जे काही डोक्याचा ताण आहे तो मिटणार आहे. त्यामुळे निश्चितपणे हे जे टेक्निक आहे ते लर्न करा, शिकून घ्या. पुन्हा पुन्हा व्हिडिओ चेक करा, आणखी एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करा, रॅन्डम एक्झाम्पल्स घ्या. तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी पुढे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, हे एक्झाम्पल चेक करा, हे सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये यांची जी काही आन्सर्स आहेत ती आन्सर्स मला लिहून टाका. जरी नाही आले तरी पुढे आणखी एक व्हिडिओ आपण याच्यावरती बनवूयात आणि त्याच्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी तुम्हाला देईन. तुम्हाला हे टेक्निक कसं वाटलं आणि अशा प्रकारची टेक्निक्स तुम्हाला आणखी शिकायची आहेत का, हे निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण तुम्ही जे सजेशन देता किंवा तुम्हाला जे काही प्रश्न पडतात त्यांचं सोल्युशन पुरवणं हे डेक्कन लर्निंग सोल्युशन या संस्थेचं प्रमुख काम आहे. की प्रत्येक जे काही लर्निंग प्रॉब्लेम आहे त्या लर्निंग प्रॉब्लेमला एक सोल्युशन देणं या उद्दिष्टाने ही संस्था नेहमी काम करत राहणार आहे. यामध्ये खास करून मॅथमॅटिकल आणि सायन्सची जी काही स्किल असतात, सो ते मॅथमॅटिक्स आणि सायन्सची स्किल तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण तुमचं जे काही सबस्क्रिप्शन आहे तीच माझी एनर्जी आहे. आणि जर आवडलं असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आपण थांबूयात. हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.